चलो ते येतील आपण लेट झालं तर मला सभा माजी खासदार विधान परिषदेचे आमदार रघुवंतराव पाटील नांदेड उत्तरचे अधिकृत उमेदवार व्यापाऱ्यांसोबत अतिशय चांगल्या पद्धतीची बैठक झाली। त्यांना देखील आवाहन केलं की सगळ्या व्यापाऱ्यांचा सन्मान हा महायुतीच्या सरकारनं कायमस्वरूपी केलेला आहे। आमच्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी केलाय, पण उभाठ्याच्या लोकांनी जे व्यापाऱ्यांवर आक्षेप घेतलेले आहेत आणि 4 दिवसापूर्वी आपल्या महाराष्ट्रातले सगळे व्यापारी हे भेसळखोर आहेत अशा पद्धतीचं जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा जाहीरपणाने मी निषेध केला। शेतकऱ्यांमुळे, व्यापाऱ्यांमुळे आणि उद्योजकांमुळे महाराष्ट्रामध्ये आर्थिक क्रांती झालेली आहे। महाराष्ट्र जो आर्थिक क्रांतीच्या दृष्टीने वाटचाल करतोय त्याच्यामध्ये या सगळ्या घटकांचा समावेश आहे। अशा व्यापाऱ्यांवर भेसळखोर हा शब्दप्रयोग वापरून टीका करणं हे फार निंदनीय आहे। साहेब, शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे, महायुतीची काय रणनीती आहे? शेवटच्या टप्प्यात प्रचार आलेला आहे, परंतु शेवटच्या टप्प्यातला प्रचार महायुतीच्या सरकारला पुन्हा एकदा प्रस्थापित करेल हा माझा 100% दावा आहे। शिवसेनेची किती जागा आहे? 23 ला कळतील साहेब, आदित्य ठाकरेविषयी रामदास कदम म्हणतात की शास्त्रीय पुन्हा चौकशी सुरू करू। मला असं वाटतं की मला हा कोण काय बोललं याच्याबद्दल काय बोलायचं नाही, परंतु एक महत्वाची गोष्ट सांगतो की आदित्यजींना देखील ठाकरे कुटुंबाचा एक वारसा आहे। काल त्यांनी जे रत्नागिरीमध्ये येऊन बर्फाच्या लाद्यांवर आम्हाला टाकू अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे ते फार चुकीचं आहे आणि याच्यातच मग टीका टिप्पणी होत असते। प्रत्येकानं संयम बाळगला पाहिजे। बर्फावर टाकणार म्हणजे काय, तुम्ही आम्हाला अटक करणार, बर्फावर टाकणार म्हणजे काय, बर्फावर टाकून मारणार असं त्याचा अर्थ आहे। आम्हाला हे सगळे ग्रामीण भागातले शब्द माहिती आहे आणि त्याच्यानंतर जर रामदासबाईंचा काय उद्रेक झाला मला माहित नाही, परंतु अशा पद्धतीचे वक्तव्य राजकारणामध्ये होऊ नये यामध्ये मी आहे। सभा काल 2 दिवसापूर्वी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात झाली। ते म्हणतात की 10 दिवसात आमचं सरकार येणार, आम्ही बांगरांना जेलमध्ये टाकू। मी दाव्यानिशी सांगतो की संतोष बांगरच विधानसभेचे सदस्य असणार, आमदार असणार।